नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 3 डिंगोरी या डिंगोरी कवितेचा अर्थ व स्वाध्याय पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया डिंगोरी या कवितेचा अर्थ व स्वाध्याय। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर 10 वरती डिंगोरी ही कविता दिलेली आहे। मंदा खांडके यांच्या या कवितेचा प्रथम आपण अर्थ जाणून घेऊ। डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी, गरगर फिरली, चक्कर येऊन पडली। तर आपल्याला चित्रात डिंगोरी किंवा भिंगोरी ते फिरताना दिसत आहेत। या गरगर फिरत आहेत आणि फिरून फिरून चक्कर येऊन त्या पडल्या आहेत असं कवयित्री मंदा खांडके म्हणतात। ट्रिंग ट्रिंग सायकल धावधाव धावली, घरभर भटकून धपकन धडकली। तर सायकल ट्रिंग ट्रिंग करत घरभर धावधाव धावलेली आहे, भटकलेली आहे आणि धपकन धडकलेली आहे। किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला, गवत खायला बागेत पळाला। तर आपल्याला चित्रात किल्ली असलेला खेळण्यातला ससोबा दिसत आहे। किल्ली दिल्यामुळे हा ससोबा तुरु तुरु सर्वत्र धावला व गवत खायला बागेच्या दिशेने पळालेला आहे। निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली। निळे निळे डोळे असलेली चिमुकली बाहुली आहे आणि ती पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेलेली आहे। बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली, दमून भागून कपाटात झोपली। बाळाची ही जी खेळणी चित्रात दिसत आहेत ती बाळासोबत खूप खेळलेली आहेत आणि खेळून खेळून दमून भागून शेवटी कपाटात निवांत झोपली आहेत, पडलेली आपल्याला दिसत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पान नंबर 10 वर दिलेल्या डिंगोरी मंदा खांडके यांच्या या कवितेचा आपण अर्थ जाणून घेतलेला आहे। आता आपण डिंगोरी कवितेचा स्वाध्याय पाहूया। प्रश्न क्रमांक 1, कोण ते लिहा। 1. चक्कर येऊन पडणारी, डिंगोरी किंवा भिंगोरी। 2. घरभर भटकणारी, सायकल। 3. गवत खायला बागेत पळणारा, ससोबा। 4. पऱ्यांच्या राज्यात भटकणारी, बाहुली। 5. कपाटात झोपलेली, खेळणी। प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागा भरा। 1. बाळाची टिंबटिंब खेळ खेळ खेळली। उत्तर, बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली। 2. निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली टिंबटिंब। उत्तर, निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली। 3. किल्लीचा टिंबटिंब तुरु तुरु धावला। उत्तर, किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला। 4. टिंबटिंब राज्यात भटकायला गेली। उत्तर, पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली। 5. गरगर फिरली, टिंबटिंब येऊन पडली। उत्तर, गरगर फिरली, चक्कर येऊन पडली।
प्रश्न क्रमांक 3, कवितेतील नादमय शब्द लिहा. डिंगोरी भिंगोरी, फिरली पडली, धावली झोपली, खेळला पळाला, बाहुली गेली. प्रश्न क्रमांक 4, समान अर्थाचे शब्द लिहा. चक्कर, घेरी किंवा भोवळ, घर, सदन, गृह, आलय, बाग, बगीचा, उद्यान, डोळे, नयन, नेत्र, लोचन, गवत, तृण. प्रश्न क्रमांक 5, अनेक लिहा. एक भिंगोरी, अनेक भिंगोऱ्या, एक सायकल, अनेक सायकली, एक ससा, अनेक ससे, एक किल्ली, अनेक किल्ल्या, एक बाग, अनेक बागा, एक डोळा, अनेक डोळे, एक बाहुली, अनेक बाहुल्या, एक परी, अनेक पर्या, एक खेळणे, अनेक खेळणी, एक कपाट, अनेक कपाटे. प्रश्न क्रमांक 6, योग्य जोड्या लावा. भिंग भिंग, ट्रिंग ट्रिंग, किल्लीचा, निळ्या डोळ्यांची, बाळाची. या शब्दांच्या जोड्या या शब्दांशी लावायच्या आहेत. सायकल, ससोबा, बाहुली, खेळणी, भिंगोरी. आता आपण योग्य जोड्या लावूया. भिंग भिंग, भिंगोरी, ट्रिंग ट्रिंग, सायकल, किल्लीचा, ससोबा, निळ्या डोळ्यांची, बाहुली, बाळाची, खेळणी. प्रश्न क्रमांक 7, चित्रे पहा व नावे लिहा. पहिलं चित्र आहे भिंगोरी. पुढील चित्र खेळणी. पुढील चित्र आहे सायकल. हे चित्र आहे गवत. हे चित्र आहे बाहुलीचे. पुढील चित्र आहे ससोबा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2री मराठी विषयातील पाठ क्रमांक 3 डिंगोरी, मंदार खांडके यांच्या या डिंगोरी कवितेचा अर्थ जाणून घेतला. त्याचबरोबर स्वाध्यायी पाहिला, प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.